काय राहणार बघा, घनमूळ. तर आता जशाला घनमूळ आपण 1 ते 15 पर्यंत आपल्याला कन्फर्म जे आहे ते पाठच पाहिजे. त्याच्याशिवाय इकडे उत्तर आपल्याला बिलकुल जे आहे ते काढता येणार नाही. म्हणून बघा इथं परत एकदा तुमच्या समोर मी लिहून देतो. फक्त त्याला पाहून घ्या. एकदा परत त्याला वाचून घ्या. ठीक आहे. जसं आता 1 चा घन म्हणलं तर किती आहे? 1 आहे. 2 चा घन किती सांगताय तो? 8. 3 चा घन लिहिलं 27. 4 चा घन लिहिला आपण 64. 5 चा घन किती? 125. 6 चा घन किती? 216. 7 चा घन 343. परत 8 चा घन 512. 9 चा घन किती? 729. 10 चा घन किती आहे? 1000 आहे. 11 चा घन किती? 1331. 12 चा घन किती? सांगा. 12 चा घन किती? 1728. 13 चा घन 2197. 14 चा घन 2744. 15 चा घन 3375. जागा आहे थोडं लिहून घेऊ. 16 चा घन 4096. ठीक आहे. तर बघा आता 20 पर्यंत तुम्हाला लिहून दिलेलं होतं. कमीत कमी तुम्हाला 15 पर्यंत तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता इथं जे काही आपण कालच्या उदाहरणामध्ये 2 ऑलरेडी घेतलेलंच होतं घनमूळ. ठीक आहे. आता क्रमांक जे असेल ते टाका आणि समोरचं क्वेश्चन तुमच्या समोर क्रमांक जे असेल ते टाका. आता सॉल्व्ह करायचं आपल्याला घनमूळ शॉर्ट पद्धतीनुसार काढायचं आहे. ठीक आहे. घ्या आता समोरचं क्वेश्चन घ्या बरं. घनमुळात घ्या चिन्ह काढा घनमुळाचं. 10,648 याचा घनमूळ काढा. 10,648 यांचं घनमूळ. परत अजून एक संख्या घनमुळात. ठीक आहे. अजून एक आकडा दाखवला बघा आपल्याला. 1,10,592. 1,10,592. आता 2 सेकंदामध्ये याचं जे आहे ते आपल्याला घनमूळ काढता येतो. शॉर्ट पद्धतीचा वापर तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. कसं करायचं काय नाही परत तुम्हाला अजून एक सांगून देणार. बघा आता झालेलं असं किती आलं? 22 आणि 48. ठीक आहे. बघू बरं आता समजून घेऊ परत आता. ठीक आहे. बघा आता इथं लक्ष द्या. आता याचं फक्त 2 सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आता इथे एकक स्थानचं तुम्हाला चेक करायचं आहे. एकक स्थान कोण आहे बघा? 8 आहे. मग 8चं घन आपल्याला जे आहे ते पाठ असणं गरजेचं आहे. आता 8चा घनाचा जर विचार केला तर 8चा घन किती आहे सांगा बरं? 512. मग आता 512चा तुम्हाला फक्त एकक स्थानचाच विचार करायचा आहे. कारण इथं तुम्ही एकक स्थानचाच विचार करत आहे. मग आता 512चं एकक स्थान म्हणजेच कोण आहे? 2 आहे. कोण आहे बघा? 2. इथं बघा 8चा घन कोण? 512. याचं एकक स्थान कोण आहे? 2 आहे. हा एकक स्थान, त्यानंतर दशक स्थान, शतक स्थान. तर एकक स्थानचा आकडा घ्यायचा. मग आता इथं दशकाचं 3 आहे म्हणजे याचा अर्थ 1 अंकाबद्दल जरी उत्तर लिहिलं तर किती संख्या कमी आपली? 3 संख्या कमी होणार. मग आता जशाला फक्त राहिलं आपल्याला आपल्याजवळ 10. किती आहे शिल्लक? आता 10. आता तुम्हाला बघायचं आहे 10 हा आकडा घन आकडा आहे का? घनसंख्या आहे का 10? नाही. आता 10 तर घनसंख्या नाही. मग 10चं जवळचं लहान घनसंख्या कोण आहे? 8 आहे. कोण आहे बघा? 8. मग 8 ही संख्या कोणाची घनसंख्या आहे? 2च आहे. म्हणून इथं आलं बघा 2. काय आलं? 2. म्हणजे याचं फायनल उत्तर किती ठरवलं आपण? 22. आता परत आता इथं जे काही आकडा दिलेला असेल 1,10,592 परत जे आहे ते काय काढा? घनमूळ काढा. आता एकक स्थान कोण आहे बघा? 2 आहे. 2चा घन कोण आहे? 8 आहे. लिहून घेतलं 8. आता 8चं एकक स्थान 8च आहे. ठीक आहे. इथून किती संख्या कमी आहे? 3. मग इथं आहे बघा 110. 110 घन आकडा आहे का? बघा बरं चेक करा. नाही. 110 घनसंख्या आहे का तुमचे? नाही. कारण 4चा घन 64. 5चा किती आहे? 125. मग 110 तर नाही. मग आता 110चा जवळचा लहान घन अंक. लहान पाहिजे, मोठं नाही. आता 125 मोठा आहे. लहान कोण आहे मग? 64. मग 64 कोणत्या संख्याचं घन आहे? 4चा. म्हणून इथं 4 लिहून घ्यायचा. किती येणार बघा? 48. या परत समोर संख्या लिहा.
24,389. परत अजून एक आकडा दिला आपल्याला घनमुळात. अजून या परत 42,000, 42,875. काढा दोघांचं घनमूळ तुम्हाला इथं काढायचं आहे. सांगू शकता काय ना चेक करा. बघ हा किती आलं. हा ठीक आहे 2 सेकंदात निघू शकते असं काय. बघल्याबरोबर तुम्ही काढू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजे 15 पर्यंत. बिलकुल उत्तर जे आहे ते तुम्ही काढू शकता. असं काहीच अवघडच राहणार नाही. बिलकुल सर्व काही तुम्हाला येणार. फक्त क्लास कंटिन्यू करायचं बस. बघा इथे 1 ते ऑलरेडी 16 पर्यंत लिहून सुद्धा आहे बोर्डावरच. पण हे मात्र तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय समोर आपल्याला जे आहे ते उत्तर काढता येणार नाही. म्हणून हे फक्त पाठ व्हावं यासाठी तुम्हाला बोर्डावर लिहून दिलेलं आहे. जेवढं बघणार तेवढं त्याचा फायदा. ठीक आहे बघा आता कसं काढू आपण 2 सेकंदात. बघा आता 9चा घन पाठ आहे. 9चा घन किती आहे 729. कोण आहे बघा 729. 729चा एकक स्थान कोण आहे 9 आहे. कोण आहे बघा 9. लिहिलं 9. ठीक आहे. आता इथून किती संख्या कमी तुमची 3 संख्या कमी. आता राहिलं किती बघा बरं 24. आता मला सांगा 24 हा घन संख्या आहे का तुमचं नाही. आता 24चा जवळचा घन कसं लक्षात 3चा घन कोण आहे 27. ठीक आहे. 2चा घन कोण 8. 4चा 64 मोठा झाला 64 लहान पाहिजे. मग आता लहान म्हणलं तर 3चा घनही जरी घेतलं तर 27 तो पण मोठाच आहे. मग लहान परत कोण आहे 2चा घन कोण 8. मग 8 कोणाचा घन आहे परत 2चा. बघा लहानच पाहिजे 27 मोठा होतो 27चा वापर होणार नाही. मग लहान कोण आहे 8. 8 कोणाचा घन आहे 2. हे इथं घेतलं 2. उत्तर आलं बघा फायनल 29. किती आलं पाहिजे 29. त्यानंतर बघा आता याच इथे एकक स्थान कोण आहे 5 आहे. कोण आहे एकक स्थान 5. मग आता लगेच विचार करा 5 एकक स्थान आपल्याला मिळालं तर 5चा घन कोण आहे 125. 125चा एकक स्थान कोण 5 आहे. लिहिलं 5 जशाला सर. आता परत इथून 3 संख्या तुमची कमी. आता शिल्लक कोण आहे 42. 42 घन आकडा आहे का नाही. 42चा जवळचा कोण आहे 27 आहे. 4चा घन कोण 64. मग आता 27 बघा कोणाचं घन आहे बघा 3चा. म्हणून हे इथं 3 लिहिलं. लगेच उत्तर फायनल किती 35. ठीक आहे घ्या समोर परत. समजत आहे ना प्रत्येकाला बस घ्या समोर अजून घ्या. झालेलं असं हा तुम्ही वेगवेगळं बसा मग या कोणत्याला बस हा तुम्ही बस. हा नाहीतर मग कसं पूर्ण हॉल टाकून हा घ्या समोरचं घ्या लगेच लिहा घनमुळामध्ये समोर वेगवेगळं बसवलं तर आवाज जवळ बसवलं तर आवाज खूप येते त्या दोघांचा. घ्या समोर परत घ्या काढून घ्या बरं सांग फास्ट. ठीक आहे 74 21. ठीक आहे. बघा जर आपल्याला घन पाठ असेल तर आपल्याला वेळच लागणार नाही. अगदी आपण फास्ट जे आहे ते उत्तर काढू शकतो. ठीक आहे. म्हणून इथं जशाल असं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. पाठ करा वाचत जा जेवढं तुम्हाला बघता येईल त्याच्याकडे तेवढं तुम्ही बघा. आलं लक्षात. त्याच्यामुळे ते पाठ होऊन जाणार. जेवढं आपण एखाद्या गोष्टीला परत परत करत राहतो ते नेहमी लक्षात राहून जाते. बघा आता याचं तुम्हाला वर्गमूळ काय घनमूळ काढायचं. आता जशाला इथं एकक स्थान 4 आहे. 4चा घन कोण आहे 64. 64चा एकक स्थान कोण आहे बघा 4 लिहिलं.
इथून किती संख्या कमी झाली तुमची? 3. आता बघा शिल्लक किती आहे? 405. आता 405 घन आकडा आहे का? चेक करा बरं. नाही. आता 405 चा जवळचा लहान पाहिजे आपल्याला. लहान कोण आहे बघा? 343. आता मोठाचा विचार केला 512 मोठं होणार, लहान पाहिजे 343. कोणाचा घनांक आहे 343? 7चा. म्हणून इथं आलं बघा 7. मग याचं उत्तर काढलं आपण 74. आता परत आपल्याला दाखवलं बघा 9261. आता इथं एक आहे. एकचा घन कोण आहे? चेक करा. एकचा घन कोण असतो? एक. एकक स्थान तोच. आता इथून 3 संख्या कमी. कोण राहिलं? 9. आता मला सांगा 9 हा अंक घनांक आहे का तुमचा? नाही. आता 9 तर घन नाही. याच्या जवळचा लहान घन कोण आहे? 8 आहे. 8 कोणाचं घन आहे? 2चा. हे याचं उत्तर. त्याला 21. या समोर परत. या समोर दर्शवला घनामुळात त्या परत. हा. परत अजून घनामुळात समोर. काय ना चेक कर. 61, 43. ठीक. हा परत अजून ज्याला पाठ आहे त्याने इकडे बघण्याची आवश्यकता नाही त्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. फक्त एकदा वाचून घ्यायचं मोकळं. ठीक आहे. बघा आता इथं लक्ष द्या. आलं असं. बघा आता एकक स्थान कोण आहे? परत एक आहे. ठीक आहे. मग आता एक जो आकडा आपल्याला दाखवलेला आहे याचं घन काय आहे तेच बघायचं आहे. एकचा घन कोण आहे बघा? एक. झालं मग आता इथून 3 जर आपले कमी. आता बाकी आहे परत 3 आकडे. ठीक आहे. 226. आता 226 घन आकडा आहे का? चेक करा बरं. नाही. आता 226 तर घनसंख्या नाही. याच्या जवळची लहान घनसंख्या कोणती आहे बघा? 216. 216 कोणाचं आहे? 7. म्हणून इथं आलं बघा 6. ठीक आहे. त्यानंतर परत समोरचं ते काही दर्शवलेलं असेल ते चेक करा. आता 7 आहे. 7चा घन कोण आहे? 343. 343चा एकक स्थान कोण? 3. परत इथून 3 संख्या कमी. राहिलं कोण बघा? 79. आता 79 घनसंख्या आहे का तुमचं? नाही. मग आता याच्या जवळचा लहान बघा. आता 64 आहे. ते काय 5चा विचार केले 125 मोठा होणार. मग लहान कोण आहे? 64. 64 कोणाचं घन आकडा आहे? 4चा. उत्तर आलं किती? 43. परत समोर. या परत 2 आपल्याला संख्या घ्यायचं. घ्या समोर. 6,58,503. 6,58,503. त्यानंतर परत 11,57,625. 11,57,625. हा 87,105. शाबास. हा परत अजून सांगा प्रत्येकानं सांगा प्रत्येकानं काढा. हा ठीक आहे. ते आलेलं आहे. बघा आता इथं जशाला परत याचं उत्तर. आता एकक स्थान कोण आहे? चेक करा. 3 आहे. आता 3चा घन कोण आहे? 27. 27चा एकक स्थान कोण? 7. 3 संख्या कमी. आता 658 शिल्लक आहे. आता 658 घन आकडा आहे का? चेक करा. आता 658 तर घन नाही. याच्या जवळचा घन कोण आहे ते चेक करा. आता जर विचार केला आपण 8चा घन किती आहे? 512 आणि 9चा घन किती आहे? 729. मग आता लहान पाहिजे आपल्याला. 729 मोठा होतो. लहान कोण आहे बघा? 512. मग 512 घन कोणाचा आहे? 8चा. म्हणजे उत्तर किती येतं? 87. त्यानंतर 5चा घन 125. 125 आहे. एकक स्थान कोण येणार बघा? 5. इथून किती संख्या कमी? 3 संख्या. आता राहिलं किती बघा? 4 संख्या बाकी आहे. म्हणजे याचा अर्थ 1157. आता 1157 चा जवळचा लहान
10चा घन कोण आहे बघा 1000, 11चा घन कोण आहे 1331. मग लहान पाहिजे, लहान 1000 आहे, 1000 कोणाचा आहे 10चा, म्हणून इथं 10. उत्तर आलं 105. लिहून घ्या. त्या परत समोर अजून एक घ्या लगेच. आता याच्यानंतर टाईप चेंज करू आपण, घ्या 2 अजून भरून टाकू एकदा. 6,36,056. 6,36,056 करा. त्यानंतर परत अजून एक 12,25,043. काढून घ्या दोघांचं परत घनमूळ काढून घ्या. हा किती आलं? 86,107. ठीक आहे. बघा आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, काढून घेऊ. सांगा आता 6चं घन किती आहे 216. 216चं एकक स्थान 7. 3 संख्या कमी, परत 636. आता लगेच परत 8चा घन किती आहे 512. 9चा किती 729. लहान पाहिजे. 512 कोणाचा घनांक आहे 8चा. त्यानंतर परत येतं 3चा घन 27. 27चा एकक स्थान 7. 3 संख्या कमी, राहिलं परत 4 आकडे. 1225 आहे. आता 1225चा जवळचा 10चं घन म्हणलं तर 1000. 11चं घन 1331. मग आता जशाला आपल्याला मोठं जमणार नाही, लहानच पाहिजे. लहान कोण आहे मग 1000. 1000 कोणाचा घनांक आहे 10. घ्या आता इथं लगेच थोडं आता टाईप चेंज. घ्या समोर कंटिन्यू. दशांश वरचा घनमूळ. पॉइंट टाकायचं असेल टाकून घ्या, हेडलाईन टाकून घ्या. दशांश वरचा घनमूळ हेडलाईन राहणार. आता दशांश वरचा घनमूळ हा पॉइंट टाका. एक ओळ सोडा, हेडलाईन टाकू शकता. या स्टार मारा. आता समोर क्रमांक जे असेल ते सेम पद्धत आहे. घनमूळच काढा, फक्त दशांशाचा वापर तुम्हाला मात्र इथं मिळत आहे. बस दुसरं काय नाही. या इथं 0.00 याचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे. बघा काय येणार चेक करून घ्या आणि उत्तर सांगा काय काढणार. बघा घन काढण्याचं तुम्हाला झालेलं आहे. पॉइंट वरचा घन कसं काढायचं काय नाही. हा किती आलं बघा. आता इथं लक्ष द्या. आपल्याला एक संख्या दाखवलं बघा 0.3 आणि विचारलं याचं घन काढा. काय बघा याचं घन काढा. आता मला सांगा 3चा घन किती आहे 27. किती आहे बघा 27. हे लिहिलं 27. आता किती घरानंतर पॉइंट आहे 1. ठीक आहे. मग आता 1 घरानंतर जर पॉइंट असेल उत्तर मध्ये या. ठीक आहे. आणि 3 घरानंतर तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे. का? कारण इथं कोण आहे बघा 3 आहे. जसं परत आपल्याला दाखवलंय या टाईपचं. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं याचं घन काढा. ठीक आहे. 0.04चा घन काढा. आता 4चा घन म्हणजे किती 64. हे लिहिलं आपण 64. आता किती घरानंतर पॉइंट आहे 2. तर आता तुम्हाला बघा जसं जसं उत्तरामध्ये 1 घरानंतर पॉइंट असेल तर उत्तरामध्ये 3 घरानंतर पॉइंट द्यायचा आहे. 2 घरानंतर पॉइंट असेल तर उत्तरामध्ये 6 घरानंतर तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे. मग आता 2, 3, 4, 5, 6 हे याचं फायनल उत्तर. मग आता जशाला असंच आपल्याला इथं दर्शवलेलं आहे. ठीक आहे. आता इथं जे आहे ते 6 घरानंतर असू शकते, 0.3 घरानंतर असू शकते, 12 घरानंतर असू. तर जशाला तुम्हाला काय करायचंय
जर असं घनमुळामध्ये जर पॉइंट दिलेलं असेल तर 3 अंकाबद्दल आपल्याला उत्तरामध्ये जाऊन फक्त एक घर सोडायचं आहे आणि पॉइंट टाकायचा आहे. 3 अंकाबद्दल काय बघा, फक्त एक घर सोडा आणि उत्तरामध्ये पॉइंट टाका. ठीक आहे. बघू आता जशाला तसं. आता याचं घनमूळ सुरुवातीला तुम्हाला काढून घ्यायचं आहे, जे काही असेल ते. आता इथं 6 आहे. ठीक आहे. किंवा मग जशाला तुम्हाला पाठ असेल 4096 कोणाचा घन आहे बघा इथं 16चा. कोणाचा आहे 16चा. जरी आपल्याला पाठ नसेल तर आपल्या पद्धतीनं जा. इथं कोण आहे बघा 6. 6चा घन कोण 216. 216चं एकक स्थान कोण येणार 6. आता इथून किती संख्या कमी तुमची 3. आता जशाला इथं आकडाचा विचार करा, शून्याचा कधीच विचार करायचा नाही. पॉइंट वर जर क्वेश्चन असेल तर. आता फक्त इथं एकच संख्या शिल्लक आहे आणि कोण आहे 4 आहे. मग आता मला सांगा 4 हा आकडा घन आकडा आहे का आपला? सांगा, घनसंख्या आहे का 4? नाही. आता 4 तर घनसंख्या नाही. मग याच्या जवळची लहान घनसंख्या कोण आहे? 1 आहे. 1 कोणाची घन आहे? 1च आहे. म्हणून इथं घेतलं आपण फायनल 16. आता पॉइंटचा विचार करू. 3 आणि 3 किती घरानंतर 6. मग आता उत्तरामध्ये जा. फक्त जे आहे ते आपल्याला 2 घर सोडायचं आहे पॉइंट. कारण 3 घरामध्ये जर इथं पॉइंट असेल तर उत्तरामध्ये एकच घर सुटतो. 6 घरानंतर पॉइंट असेल तर उत्तरामध्ये किती घर सोडायचं आपल्याला 2. मग आता इथं 6 घरानंतर आहे तर 2 घर सोडू आणि लगेच आपण इथं पॉइंट देतो. ठीक आहे. घ्या आता समजून. लिहा परत घनमुळात. घ्या. 1.2 करायचं. काढा याचं घनमूळ काढा. परत अजून एक दर्शवलं आपल्याला. काढून घ्या. काय आहे ना चेक करा. हम्म. ठीक. काय झालेलं आहे? ठीक आहे. बघून घ्या बरं. इथे एकक स्थान 2 आहे. 2चा घन कोण आहे 8. लिहिलं मग जशाला 60 इथून 3 संख्या कमी. पॉइंटचा बिलकुल विचार करायचा नाही. पॉइंट शेवटीला विचार करू आपण. ठीक आहे. 0 आणि पॉइंटचा विचार बिलकुल करायचंच नाही. ठीक आहे. आता इथं आकडीच आहे बघा, जशाला 4 संख्या बाकी आहे. 1259 आपण याला वाचू शकतो. मग आता जशाला 1259 जवळ आपल्याला काय घन संख्या आहे का ते बघावं लागेल. कारण आता 1259 तर घन नाही. आता याच्या जवळचा आणि लहानचा जर विचार केलं तर परत हजारच सांगता येईल. कारण 11चा घन कोण आहे 1331 मोठा होतो. लहान म्हणलं तर 1000 आहे. मग 1000 कोणत्या संख्येचं घन आहे तर कोणत्या संख्येचं सांगता येईल बघा 10च. मग आता किती घरानंतर पॉइंट आहे 6 घरानंतर. आता 6 घरानंतर असेल घनमूळ काढत आहोत आपण. 3 संख्याबद्दल फक्त एक संख्या सुटते उत्तरामध्ये. तर इथं 6 संख्या आहे तर 6 संख्याबद्दल किती घर सुटणार बघा 2 घर सुटणार आणि डाव्या बाजूला पॉइंट येऊन जाणार. आता परत इथं जशाला 3. 3चा घन कोण आहे 27. 27चा एकक स्थान कोण 7. परत इथून 3 संख्या तुमची कमी राहील. परत 4 संख्या. परत याच्या जवळचा लहानच घनसंख्या बघायचा आहे. आता 1331 मोठा आहे 11चा. परत 10चा जर विचार केला तर 1000. परत कोण येणार बघा इथं 1000च म्हणजे कोणाचा आहे 10चा. परत आता पॉइंटचा विचार केला 6 घरानंतर आहे तर 2 घर सोडलं पॉइंट. उत्तर आले 1.07. घ्या समोरचा क्वेश्चन करू. या परत घनमुळात समोरचा क्वेश्चन. काढा याच्यामध्ये पॉइंट दाखवलं बघा आपल्याला इथं. हा ठीक आहे. सांगा काय येणार.
बघा आता एकक स्थान कोण आहे? 5. 5चा घन किती? 125. 125चा एकक स्थान 5. किती संख्या कमी? 3. 1520 आहे. ठीक आहे. आता 1520 तर घन अंक नाही. याच्या जवळचा लहान 1331 आहे. ठीक आहे. मग आता 1331 कोणत्या संख्याचा घन आहे? 11चा आहे. घेतला आपण 11. मग आता जशाला 3 घरानंतर पॉइंट आहे तर फक्त आता एक घर सोडू आणि जशाला आपण पॉइंट देऊ. ठीक आहे. या परत समोरचा क्वेश्चन या परत अजून 2 दर्शवले आपल्याला. 0.039 करा. त्यानंतर परत 304 दर्शवलं. बरोबर काय? त्यानंतर परत 32 पॉइंट करा. ठीक आहे. 768 दर्शवलं. बघा काय ना चेक करा. दोन्ही संख्या घनमूळ तुम्हाला काढायचं नाही. बघा हा ठीक आहे. हा परत सांगा अजून काय? ठीक ठीक आहे. बघू बरं योग्य आहे की अयोग्य. 4चा घन किती? 64. 64 एकक स्थान 4. 3 संख्या कमी झाली. आता फक्त राहिलं कोण? 39. 39 घन आकडा आहे का तुमचा? नाही. आता 39चा जवळचा लहान घन आकडा कोण आहे? चेक करा. कोण आहे? 27 आहे. ठीक आहे. मग 27 कोणाचा आहे? 3चा. लिहिलं 3. किती घरानंतर पॉइंट आहे? 7. 2 घर सोडा पॉइंट टाका. त्यानंतर याचा विचार करा. 8चा घन 512. इथं जशाला 2. त्यानंतर परत 3 संख्या कमी. परत शिल्लक किती आहे बघा? 32. परत आता 32 घनसंख्या आहे का तुमची? नाही. 32चा जवळचा लहान 27. 27 कोणाचा आहे? 3चा. 3 घरानंतर पॉइंट आहे तर फक्त आता एक घर सोडू आणि पॉइंट देऊ. या समोर परत. या परत 314 पॉइंट करा. 432. त्यानंतर परत एक शेवटचा घेऊ इथं 0.00 करा. 848 करा. काढून द्या. काय येणार चेक करा. बघा हा ठीक आहे. ते आलेलं आहे. हा ठीक आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. काढून घेऊ मग. आता 2चा घन किती आहे बघा? 8 लिहिलं. परत 3 संख्या कमी राहिलं बघा 314. आता 314चा जवळचं वर्ग संख्या तुम्हाला बघायचं आहे. आता 314 तर घन संख्या नाही. ठीक आहे. मग आता याच्या जवळचा घन आकडा कोणता आहे चेक करा. कोणत्या जवळचा बघा? 314 जवळचा कोण आहे? 216. 216 कोणाचं घन काय? 7. मग किती घरानंतर पॉइंट? 3. एक घर सोडा पॉइंट टाका. त्यानंतर परत 8चा घन 512. 512चं एकक स्थान आलं 2. परत इथून 3 संख्या कमी. आता राहिलं बघा 1815. ठीक आहे. आता 11चं घन किती आहे? 1331. 12चं घन किती आहे? 1728. मग आता जशाला आपल्याला जे आहे ते लहानच पाहिजे. ठीक आहे. मग आता लहान जर विचार केला तर कोणतं सांगता येईल बघा? 1331. मग आता 1331 कोणत्या संख्याचं घनसंख्या आहे बघा बरं. बघा आता इथं 1815 आहे ना. 1815 म्हणलं तर आपल्याला मोठं घ्यावं लागेल जे ते याच्यापेक्षा म्हणजे 1728. 1331 पेक्षा मोठं घेता येईल. कोणतं घेता येईल बघा? 1728. आता 1728 म्हणलं तर कोणत्या संख्याचं घनसंख्या सांगता येईल आपल्याला? 12च. मग इथं दशाला लिहून घेऊ 12.
आता फक्त पॉइंटचा विचार करू, 3 आणि परत इथं 3, 6, परत इथं 3, किती 9. 9 घरानंतर जर पॉइंट असेल तर किती घर सोडू आता आपण? 3 घर आणि लगेच पॉइंट देऊ. 1, 2, 3 घर सोडलं, पॉइंट दिलं, उत्तर आलं 0.1, 2 आणि 2. या समोरचं टाईप थोडं बदलणार, चेंज होईल. या आता स्टार मारा. या टाईपनं आलं तर असं तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. या परत समोर. घ्या स्टार मारा, टाईप थोडं बदलणार इथं. समोर दाखवलं बघा, घन मुळातच काय बघा, घनमूळचं चिन्ह दाखवा. याच्यामध्ये परत एक चिन्ह दाखवलं, ठीक आहे, लिहून घ्या. आणि परत 15,625, 15,625 असं लिहिलं. प्लस करा आता, इथं प्लसचा चिन्ह, परत घनमुळाचा चिन्ह, ठीक आहे. परत याच्यामध्ये एक दर्शवलं आपल्याला, अजून चिन्ह दर्शवलं बघा, चिन्ह कोणतं आहे. त्यानंतर घ्यायचं 0.000729 बरोबर काय, काढून घ्या. आता चिन्ह तुम्हाला कोणतं घनमुळाचं आहे, कोणतं वर्गमुळाचं आहे ते ऑलरेडी दिसतच असेल, ठीक आहे. किंमत काढायचं आहे. वर्गमूळ सुद्धा शिकलो तुम्ही, घनमूळ सुद्धा शिकलेला आहे. वर्गमूळ कसं काढायचं काय नाही हे आपल्याला झालेलं आहे ऑलरेडी. हा, काय आलं किती आलं? हा सांगा, सांगू की किती आलं? बघा, अगदी सरळ सोपी संकल्पना आहे, काहीच अवघड नाही. बघा कसं जायचं काय नाही. बघा आता इकडे लक्ष द्या. हा घनमूळ आहे की वर्गमूळ, बघा बरं. वर्गमूळ आहे. मग आता एकच स्थान 5 असेल तर वर्गमूळ फक्त 2 सेकंदात काढा, हे आपण शिकलेलं आहे. जसं बघा 25 असेल तर कोण आलं? 5. आता इथे 156 आहे. 156 वर्गसंख्या आहे का? नाही. आता 156 तर वर्गसंख्या नाही, याचं जवळचं लहान बघा. आता 144 ते काय 12चा वर्ग आहे. 13चं कोण आहे? 169. मोठं जमणार नाही, लहान. लहान कोण आहे मग? 12चा आहे. 144. मग आता 144 कोणाचा आहे? 12. हे जशाल असं 12 घेतलं आपण, ठीक आहे. आता इथं काही पॉइंट वगैरे आपल्याला दर्शवलेलं नाही, ठीक आहे. आता पॉइंट जर दर्शवलेलं असेल तर घेतलं असतं. मग हा वर्गमूळ सॉल्व्ह झालं, घनमूळ बाकी आहे म्हणून याला लिहू आता घनमुळात. परत प्लसला प्लस, परत इथं वर्गमूळच आहे. 729 कोणत्या संख्याचं वर्गसंख्या आहे? सांगा, कोणाचं वर्गसंख्या आहे? 27. मग लिहिलं आता इथं जशाला 27. आता पॉइंट वाला तुम्हाला जे आहे ते वर्गमूळ पद्धत झालेली आहे ऑलरेडी. आता इथं 3 घरानंतर आहे तर याचं निम्म करा, कारण वर्गमूळ आहे, ठीक आहे. मग आता अर्ध करू. 6 जर असेल तर किती घरानंतर पॉइंट येणार? जशाला म्हणजे इथं 6चं निम्म करू, 3 घरानंतर पॉइंट येणार. आता जशाला परत जो चिन्ह तुमचं बाकी राहिलेला आहे तो चिन्ह घेऊन घ्या. आता घनमूळ बाकी आहे. मग आता दोघांचं घनमूळ काढायचं आहे आणि शेवटीला बेरीज करायचा आहे. आता 125चा घनमूळ काढलं तर किती बघा? 5. प्लसला प्लस. आता परत 27 कोणत्या संख्याचं घनसंख्या आहे? 3 लिहिलं. किती घरानंतर पॉइंट आहे? 3. मग उत्तरामध्ये या, एक घर सोडा, पॉइंट आहे. आता दोघांचं फायनल बेरीज, ठीक आहे. आता पॉइंटच्या खाली पॉइंट झालं पाहिजे हे आपल्याला माहित आहे. प्रत्येक संख्याच्या मागे जर पॉइंट नसेल तरी त्याच्या मागे शेवटीला पॉइंट असतो. आता पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून घ्या. बेरीज जर केलं, 3 पॉइंटला पॉइंट, 5 उत्तर आलं, 5.3. फायनल उत्तर किती? 5.3. लिहून घ्या फास्ट. या फास्ट लिहा, लगेच आता समोरचं असाच एक कौशल्य.
झालेलं आहे. झालं समोर. आता असंच परत काढता आलं पाहिजे. या समोरचा क्वेश्चन दाखवलं आपल्याला. वर्गमूळचं चिन्ह दिसत असं. परत अजून एक चिन्ह दाखवा. इथं घनमुळाचं चिन्ह दिसत असं आणि याचं फक्त किंमत काढा. या अगदी सरळ सोपा क्वेश्चन. स्पेशली काय आलं? अगोदर वर्गमूळ काढा. 64 कोणत्या संख्याचं वर्ग संख्या? 8. ठीक आहे. किती घरानंतर पॉईंट? 6. अर्ध करा. 3 घरानंतर पॉईंट. परत आपलं शिल्लक काय राहिलं? घनमूळ. आता 8चं घनमूळ किती येणार बघा? 2. किती घरानंतर पॉईंट आहे? 3. मग उत्तरामध्ये एकच घर सुटणार, कारण काय काढत आहोत? घनमूळ. उत्तर आलं 0.2. लिहू. परत समोर क्वेश्चनला पुसू फक्त. समोर दर्शवलं 1296 वर्गमूळ काढण्याची पद्धत झालेली आहे तुम्हाला शॉर्ट पद्धतीनं. परत याचं वर्गमूळ दिलं, परत अजून एक वर्गमूळ दिलं. किती आहे? 3 प्लस परत वर्गमूळ दाखवलं 625, परत वर्गमूळ दर्शवलं अजून एक, आणि परत रिपीट अजून एकदा, आणि विचारलं बरोबर काय. तीनदा त्याचं किंमत काढा, तीनदा त्याचं वर्गमूळ काढा. बघा काय येणार, चेक करा. काय येणार? 1296चं वर्गमूळ शॉर्ट पद्धत शिकवण्यात आलेला आहे. सॉल्व्ह करून दाखवायचं. ठीक. हा बघा, आता याचं वर्गमूळच काढा. 1296चा जर वर्गमूळ काढायचं असेल तर किती काढणार? 36. कसं बघा, आता याचं शॉर्ट पद्धत झालेलं आहे, एकदा रिपीट बघा. 1296चं वर्गमूळ कसं काढायचं? एकक स्थान कोण आहे? 6. 6चं वर्गमूळ निघतो का? नाही. जशाला 6 आल्या. आता याला 10 मध्ये कन्वर्ट करा बरं. किती घेणार? 4. मग इथून 2 संख्या कमी. आता 12. 12 वर्ग संख्या आहे का? नाही. 12चं जवळचं लहान कोण आहे? 9. 9 कोणाचा आहे? 3चा आहे. एक तर दोघांमधून एक फायनल आपलं उत्तर. तर दोघांमधला 11 घेतलं. 5चा वर्ग 5 25. 4 त्रिक किती? 12. 1225 पेक्षा कसा आहे? मोठा. मोठा म्हणलं तर काय? 36. मग आता याचं वर्गमूळ काढलं 36. परत 2 वर्गमूळ शिल्लक. ठीक आहे. परत याचं वर्गमूळ काढा. 36चं किती? 6. 6 कशामध्ये आहे? वर्गमूळामध्ये. झालं याची किंमत. इथं परत प्लस प्लस चिन्ह. आता परत याचं वर्गमूळ काढा. 625चा वर्गमूळ किती? 25. आता राहिले फक्त 2 वर्गमूळ. 25चा वर्गमूळ किती? 5. परत राहिलं वर्गमूळ. ठीक आहे. मग आपलं फायनल उत्तर जर आपण विचार केलं तर काय बघा, वर्गमुळात 6 प्लस किती येणार? 5. हेच आपलं फायनल उत्तर येणार. काय येणार बघा इथं? जशाला वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात 5. हे आपलं फायनल उत्तर. लिहू. लगेच समोर परत असं वर्गमुळात वर्गमूळ वर्गमुळात वर्गमूळ कितीदा असो. ठीक आहे. या टाईपनं तुम्हाला जातं. हा परत समोर पुसायचं झालं. हा यावर अजून एक असंच. या समोर दर्शवलं आपल्याला
वर्गमुळात 256 परत वर्गमूळचा चिन्ह परत अजून वर्गमूळचा चिन्ह बरोबर काय काढून घ्या फास्ट. अगदी सरळ सोपं. फायनल किती 2 आलं. शाबास किती बघा 2. बघा आता याचं उत्तर काढा. 256 कोणाचं वर्गसंख्या 16 एक वर्गमूळ कमी 2 वर्गमूळ शिल्लक. आता याचंही वर्गमूळ काढा किती 4 परत एक वर्गमूळ शिल्लक 4चं वर्गमूळ किती 2 लिहून फाईन. आता इथं थोडं टाईप चेंज या स्टार मारा. आता असं कधी आलं तर या टाईपनं जा या टाईपनं उत्तर काढून घ्या. या स्टार मारा टाईप बदलणार द्या 5/6 ब्रॅकेट त्यानंतर परत वर्गमुळात 6481 प्लस वर्गमुळात 1625 त्यानंतर ब्रॅकेट बंद भागाकारचं चिन्ह त्यानंतर परत घनमुळाचं चिन्ह 512 आणि छेदामध्ये दाखवलं 729. बघा काय येणार काय नाही चेक करा. काय काढलं उत्तर काय काढलं सांगा. आलेला आहे. बघा आता इकडे लक्ष द्या काढून घेऊ याला फास्ट. 5/6 ठीक आहे जे असं ते. आता वर्गमुळात कोण आहे 64 64चा वर्गमूळ 8 81 म्हणलं 9 प्लस 16 4 25 5 ब्रॅकेट बंद घनमुळात 512 म्हणलं तर कोणाचं घन 8 729 म्हणलं तर कोणाचं घन सांगा कोणाचं 9चा. आता याला सॉल्व्ह करून या तिरपा गुणाकार करा 8 पंचे 40 प्लस 9 चोक 36 9 पाचा 45 ठीक आहे परत ब्रॅकेट बंद 45 ठीक आहे. त्यानंतर इथं आलं 5/6 परत इथं भागाकारात 8 कोण आहे 9. आता इथं 40 आणि हे जशाला 36 6 4 आणि इथं 7 76 छेदामध्ये किती 45 परत इथं चिन्ह समोर 5/6 भागाकारचा याचं रूपांतर कशामध्ये गुणाकारात संख्या मग वेस्ट 9 वरी आणि छेदात कोण 8. आता भाग तोडून 9 1 9 9 पाचा 45 ठीक आहे. त्यानंतर 5 5 कटून गेलो परत इथं 4 दोन्ही 8 परत इथं 4 1 4 शिल्लक किती 3. आता इथं 4 9 किती आलं 36. आता वरी 9 आहे इथं 6 इथं 2 आहे. आता वरचं फायनल 19 काढलं छेदामधलं 6 गुणिले 2 साइन दोन्ही किती 12. आता याला काही भाग जात नाही तर फायनल उत्तर किती 12 छेदात किती 19 छेदात 12 लिहू. ठीक आहे झालेलं आहे बाकीचं राहिलेलं बघू आता उद्याच्या. ठीक आहे आता सेकंड बॅचचं सिलेबस जे असतं ते काढून